हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही एवढी चमचमीत भाजी बघताय तर ती आहे सिमला मिरचीची भाजी आणि चपाती, फुलके, भाकरी कशासोबतही खाण्यासाठी खूप छान आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर मी पाव किलो सिमला मिरची घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून असे लांबट आकारामध्ये पातळ पातळ त्याचे काप केलेले आहेत. त्यानंतर जेवढी सिमला मिरची आहे तेवढाच कांदाही उभा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बाकी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतलेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मधोमध काप केलेल्या आहेत. तर आता त्यानंतर हे काही बेसिक मसाले घेतलेत. तर मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, हळद पावडर आहे, धनाजिरा पूड आहे आणि कसुरी मेथी आहे. तर हे आपण मसाले वापरणार आहोत. तर आता या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. एका बाउलमध्ये मी ही सिमला मिरची घेतली, त्यामध्येच बाकी उभा चिरलेला कांदाही घेतला आहे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर आधी तर मी ते थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे दाण्याचं कूट. तर भाजलेले शेंगदाणे आहेत आणि अगदी जाडसर, म्हणजे काही तर पाकळ्याच आहेत त्यामध्ये. तर असं जाडसर कूट घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण मसाले घेतले होते तर ते सगळे मसाले घालून घेतलेत आणि आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर आपण मीठ फक्त घातलेलं नाही आहे, मीठ आपण नंतर घालणार आहोत, कारण मिठानं काय होतं, कांदा आहे ना तो सॉफ्ट पडतो. तर आपल्याला असा थोडासा खाताना दाताखाली क्रंच राहायला पाहिजे, म्हणजे कांद्याचाही आणि सिमला मिरचीचा. त्यामुळे मी मीठ जे आहे ते नंतर घालणार आहे. तर आता हे सगळे मसाले त्यामध्ये आणि शेंगदाण्याचं कूटही मिक्स करून झालं आहे. त्यानंतर आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये आपल्याला बाकी आज तेल भरपूर घालायचं, म्हणजे मी 4 चमचे तेल घातलं आहे, कारण आपण पाणी नाही वापरणार आहोत, तेलावरच ही भाजी वाफवून घेणार आहोत. तर 4 चमचे घेतलेलं आहे तेल आणि ते तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं हिंग आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. तर मी मोहरी काय घातलेली नाही आहे, बस जिरंच घातलं आहे. जिरं तडतडलं की नंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण थोडासा तडतडला की घालूयात हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि ते थोडंसं एक गोल्डन ब्राऊन त्याला कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे. तर आता बघू शकता मिरचीचा आणि लसणाचा कलर चेंज झाला आहे. त्यानंतर ही मिक्स केलेली जी सिमला मिरची आहे तर ती घालणार आहोत आपण कढईमध्ये आणि आता तीही छान मिक्स करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी बारीक केलेली आहे आणि आता ती मिक्स करून घेतलं. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि मीठही आपल्याला या सगळ्या मसाल्यांसोबत आणि भाजीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मी अगदी थोडंसं ते मिक्स करून घेतलं आहे. तर बघू शकता छान असं आपल्या भाजीला कलर तर आत्ताच आलेला आहे. त्यानंतर घालूयात दही. तर चांगलं 1 मोठी वाटी दही घेतलेलं आहे. हे काय फार आंबट असं नाही आहे दही. तर ते दही घेतलं आहे आणि दही वाटीला लागलेलं होतं. तर त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल घालून पाणी घालून ते आपण वाटी धुवूनही त्या भाजीमध्ये घातलेलं आहे. आणि आता दही घातलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला ही भाजी एकसारखी ढवळून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम आता बाकी थोडीशी मोठी केलेली आहे, म्हणजे कसं होतं दही आहे ते फाटत नाही आणि भाजी आपली थोडीशी त्या दह्यामध्ये मिक्स होईल. आणि आता ते चांगलं मिक्स केलं आहे आणि एक 5 मिनटं ते हातानं सतत हलवत आपण ते मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण आणि गॅसची फ्लेम कमी केली आणि 5 ते 6 मिनटं फक्त ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. फार या भाजीचा गाळ करायचा नाही आहे, थोडीशी अशी कच्चीसर राहिली पाहिजे, म्हणजे खाताना ना दाताखाली करकरतो कांदा आणि सिमला मिरची खूप छान लागते. तर एकदा अशा पद्धतीनं नक्की ही सिमला मिरचीची भाजी करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर आता झाकण काढल्यानंतर भाजी परत एकदा मिक्स करून घेतली, वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे, तीही मिक्स करून घेतली आहे आणि आता फायनली ही आपली जी भाजी आहे तर ती रेडी झालेली आहे. तर मी बस आज प्लेटिंग भाजीचंच केलं आहे. तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती, भाकरी किंवा फुलक्यांबरोबर खूप छान लागते, कोणताही पराठा असू द्या, त्यासोबत एखाद दिवशी चटणी न करता ही भाजी ट्राय करा, खूप छान टेस्ट येते. आणि एवढी दिसायलाच ही भाजी जी जबरदस्त दिसते तशीच त्याची टेस्टही खूप छान आहे. तर नक्की एकदा अशा प्रकारे सिमला मिरचीची भाजी ट्राय करा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भाजी आहे. तर मी बनवलेली आज ही सिमला मिरचीची भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच रेसिपीज जर आवडत असेल तर पुढे फॉरवर्ड करा. रेसिपीला काही कमेंट करा की मला काय करावं हे लक्षात येईल. थँक्यू.